गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात होतो। या अपघातात एक रिक्षा चालक गंभीर जखमी होतो, त्याला दीनानाथ रुग्णालयात दाखल केलं जातं आणि जे जखमी व्यक्ती आहे त्या जखमी व्यक्तीची मुलगी आणि इतर नातेवाईक चंद्रकांत पाटलांना भेटायला जातात। त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील डीसीपींना फोन करतात आणि म्हणतात गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही उचलायचंय। हे सगळं झाल्यानंतर कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर सिंहगड रोड पोलीस स्टेशनला येतात आणि ही सगळी जी कारवाई आहे ती व्यवस्थित सुरू आहे का हे तपासतात आणि ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी चंद्रकांत पाटलांबद्दल रवींद्र दंगेकर यांना प्रश्न विचारला जातो निलेश गायकवाडवर आणि निलेश गायकवाडवर प्रश्न विचारल्यानंतर रवींद्र दंगेकरांकडून खळबळजनक आरोप केले जातात। तो आरोप म्हणजे चंद्रकांत पाटलांचा एक जवळचा व्यक्ती ऑफिसमधला व्यक्ती आहे समीर पाटील नावाचा आणि तो निलेश गायकवाडशी कायम संपर्कात असतो आणि निलेश गायकवाडचे निरोप समीर पाटील नावाचा व्यक्ती जो आहे तो चंद्रकांत दादांना पोहोचवतो आणि हे सगळे गुंड जे आहेत ते चंद्रकांत पाटलांनी पोचल्याचा आरोप जो आहे तो रवींद्र दंगेकर यांच्याकडून केला जातो। खरं तर हे सगळं कळण्यासाठी घटनाक्रम सांगावा लागतोय। माझ्यासोबत समीर पाटील आहेत, ज्या समीर पाटलांवर शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर यांनी आरोप केलेले आहेत। पहिला प्रश्न त्यांना मला विचारायचा आहे की चंद्रकांत पाटील आणि तुमचे नेमके संबंध काय आहेत? चंद्रकांत दादा हे आमच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आहेत। त्यांचं खरंच वाखाणण्यासारखं कोथरूडमध्ये काम आहे आणि त्यांच्या कामाला प्रेरित होऊन सामाजिक कामामध्ये मी पुण्यामध्ये गेली 25 वर्ष आहे, 2000 पासून 2025 म्हणजे आत्ता जे चालू आहे त्यामध्ये। आणि दादा 19-20 मध्ये कोथरूडला आले, त्यांनी ज्या पद्धतीनं सामाजिक काम केलं त्याला प्रेरित होऊन आम्ही त्यांच्या सामाजिक कामामध्ये जिथं त्यांना वाटलं की आम्हाला बरोबर घ्यावं, कंपनीला आमच्या बरोबर घ्यावं, कुटुंबाला घ्यावं, त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत काही थोड्याफार गोष्टींच्यामध्ये कामं केली। चंद्रकांत पाटील आणि तुमचे संबंध जवळचे आहेत? जवळचे आहेत। मग रवींद्र दंगेकरांनी आरोप केलाय की तुम्ही आणि निलेश गायकवाड संपर्कात होता आणि निलेश गायकवाड जे निरोप द्यायचा ते तुम्ही पुढे चंद्रकांत पाटलांना देत होता। मी काही दलाल नाही आहे ना कुठलं, हे निलेश गायकवाडनं दंगेकरांना सांगितलं असेल आणि मग दंगेकरांना असे कळलं असेल तर दंगेकरांनाच तुम्ही तपासा। तुमचे आणि निलेश गायकवाडची काय ओळख आहे का, कधी बोलणं झालंय का? बऱ्याचशा नागरिकांच्या संपर्कात असतो, बऱ्याचशा मंडळांच्या सामाजिक ह्याच्यातून संपर्कात। निलेश गायकवाडचं तुमचं कधी बोलणं झालंय किंवा तुमचं कधी फोनवरनं संपर्क पाठीमागं कधी झाला आहे किंवा त्याच्या भावाबरोबर किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर मंडळाच्या निमित्तानं मी भेटलो असेल, बोललो असेल, पण या आत्ताच्या या जे मी टी व्हीवरती ऐकतोय बघतोय या ह्याच्या संदर्भात कधी संपर्क नाही आला। मग दंगेकरांकडून आरोप केला जातोय की तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या जवळचे आहात, तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये असता, पोलिसांवर देखील तुम्ही दबाव टाकता, काही पोलिसांच्या तुम्ही बदले देखील केलेत। दंगेकरांनी असा आरोप केलेला आहे की मी आमदार चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे, तर हे नांदात खोटं आहे, त्यांना एकदा येऊन माझी बॅलन्स शीट बघू दे। दुसरा आरोप जो आहे की मी निरोप पोचवतो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं मी असला दलाल बिलाल नाही आहे, मी कोणाचाच निरोप कोणाकडे घेऊन जात नाही। तिसरा गोष्ट आहे की माझा या विषयाशी काही संबंध आहे तर ते पोलीस खातं हे आपलं पुण्यातलं खूप स्ट्रॉंग आहे, ते बघतील ना, हे ह्यांना काय पडलेलं आहे, ह्यांच्याकडं जर असं काही कागदोपत्री पुरावा असेल ना तर तो घेऊन तुमच्याशी बोला। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे खरं तर की तुमच्याकडे काय कागदोपत्री पुरावा आहे बाबा की समीर पाटील या विषयामध्ये दादांना निरोप घेऊन गेलेला आहे, दिलेला आहे, मग तुम्ही तरी कसं काय ऐकताय की दंगेकरांचा जो आरोप आहे की तुम्ही चंद्रकांत पाटलांचे फोन वापरून पोलिसांना बदली करण्याची भीती दाखवतो किंवा बदले देखील केलेत, ते दंगेकरांच्याकडनं पुरावे निश्चित घ्या। मी दादांचा फोन मी वापरतोय, मला फोनच नाही माझा काय, म्हणजे दादांचा फोन याचा अर्थ की दादांच्या फोनवरून तुम्ही हे सगळी कामं करून घेतली। पोलीस अधिकाऱ्यांना म्हणू दे ना, कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांनी असं म्हणू दे की समीर पाटीलनं फोन केला तर मला तुम्ही विचारा ना, कोण तर एक जनरल पब्लिक मधला कोण तर पडलेला माणूस बोलतोय आणि तुम्ही मला विचारताय, हे तुम्हाला तर योग्य वाटतंय का? तुम्हाला नेमकं यामागं काय वाटतंय की अचानकपणे
चंद्रकांत पाटलांच्या जवळचा माणूस म्हणून दंगेकर तुमचं नाव घेतात आणि निलेश गायकवाडशी हे सगळं जोडलं जातं. तुमचंच नाव का घेतलं असावं दंगेकरांनी? एक आहे की माझ्यावरच त्यांचा रोष असेल असं नाही, कोथरूडकरांच्यावर आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून दिसते. तुम्ही जे क्लिप दाखवली किंवा मी बाकीचे क्लिप बघतोय त्याच्यातून आम्ही दादांचे समर्थक आहोत. आता दादांच्याबद्दल काहीच मिळत नाही आहे. दादांचे ना गायवळबरोबर फोटो मिळतात, ना दादांचा गायवळबरोबर संबंध मिळत आहेत. तुम्हीच मला खरं ते सांगा की दादांचा खरंच गायवळबरोबर कुठला फोटो आहे? दादा कुठल्या कार्यक्रमाला त्याच्या गेले? दादांचं कुठलं कनेक्शन गायवळबरोबर आलेलं आहे? दादांनी कुठं त्या कामामध्ये गायवळच्या केसमध्ये इंटरफेअर केलेलं तुम्हाला कुठलं प्रूफ आलेलं आहे? आणि मग दंगेकरांना दादांच्याबद्दल बोलायला काहीच मिळत नाही आहे. ते आमचे मित्र पक्षातले असूनसुद्धा ते बोलत आहेत. म्हणजे त्यांना व्यक्तीमध्ये काहीतरी असं काहीच मिळत नाही तर काहीतरी आरोप करावेत. एक आपलं वातावरण दूषित कसं करता येईल हे बघावं, हा त्यांचा प्रयत्न असतो. तुमच्यावर काही यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल होते असं देखील म्हणतात. गेल्या 25 वर्षांमध्ये मी इथं राहिला आहे. 2000 पासून 2025 पर्यंत माझ्या विरोधामध्ये एक साधी NCA कुठल्या पोलीस स्टेशन सांगलीचे आहे. तुम्ही सांगलीत असताना काही गुन्हे दाखल आहेत गंभीर. हे जे बोलतात ना, कुठलीही गोष्ट बोलतात ना, त्यांनी कागदोपत्री सगळं घेऊन यावं, तुम्हाला दाखवावं आणि तुम्ही मला कागद घेऊन विचारावं की समीर अरे हे काय आहे. दंगेकरांकडून खोटे आरोप केले जातात सगळे. दंगेकरांच्याकडनं खोटे आरोप नाही, ते खोटारडच आहे. आरोप काय ते खोटार. म्हणजे मी तर असं म्हणेन दंगेकरांना की माझा तुमचा संबंध काय? म्हणजे मी ना तुम्हाला कधी बघितलेलं आहे, ना मी तुमच्यामध्ये तुमच्या राजकारणात कुठं आलो आहे, मी ना दादांच्या ऑफिसला कामाला आहे, ना मी BJPचा साधा सदस्य आहे. मी माझा व्यवसाय करतोय, मी कोथरूडमध्ये सामाजिक काम करतोय, मी व्यावसायिक आहे. काहीच मिळालं नाही तर मग दादांच्या बरोबर कौटुंबिक रिलेशन असलेल्या माणसाला पकडायचं, त्याला डिवचायचं, त्याला त्रास द्यायचा, दादांना त्याच्यावरून बोलायचं. पण असं जर आपण म्हणलं तर चंद्रकांत पाटलांच्या जवळचे अनेक लोक आहेत, पण समीर पाटील आहे ना सध्या. चंद्रकांत पाटील, समीर पाटील, गौतमी पाटील चालले, बघवत नसेल त्याला. पाटलांच्यावर म्हणजे कशासाठी हे सगळं? म्हणजे माझ्याकडे काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण मला त्यात पडायचंच नाही आहे. मी जे पडायचं आहे किंवा काय करायचं ते कोर्टात माझे. तुम्ही तोच प्रश्न होता, जर हे आरोप खोटे आहे असं म्हणताय तर दंगेकरांच्या विरोधात तुम्ही न्यायालयात धाव घेणार आहात? 100% जाणार ना. मी सकाळी सुरुवात केलेली आहे. फक्त मलाही माहीत नव्हतं की मी एक समीर पाटील कोथरूडमध्ये का अजून आहेत. मी ते चौकशी केली आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की समीर पाटील हे आता म्हणजे तुम्ही आलेला आहे, मला समीर पाटील म्हणून धरले. तर मला कोर्टाला सांगायला लागेल नाही की आता मला 100 लोकांनी विचारले की दंगेकर या समीर पाटीलबद्दल बोलतोय. म्हणून मी आता सरकारपासून तयारी आमची सुरू आहे. आम्ही अब्रू नुकसानाच्या दाव्यासाठी कोर्टात जाणार. माझी कन्याही वकील आहे, तिनं सुरुवात केलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की दंगेकरांनी जे काही आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप समीर पाटील यांनी फेटाळलेले आहेत आणि दंगेकरांच्या विरोधात ते आता कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. त्यांची कन्या माझ्यासोबत आहे. तुमचं नाव काय आणि कशाच्या आधारावर आता तुम्ही कोर्टात जाणार आहात? नमस्कार, मी ॲडव्होकेट तनिषा पाटील. आम्ही कोर्टमध्ये आज आम्हाला एक क्लिप आमच्या समोर आली जिथे माझ्या वडिलांचं नाव घेतलं गेलेलं. ॲटलिस्ट असं वाटतंय की ते माझ्या वडिलांबद्दलच बोलत आहेत समीर पाटील नावाने. तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही डेफिनेटली डेफमेशनचं सूट फाईल करू. त्याच्याबद्दल आम्ही लगेच आता आमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही तयार करतोय, आमचे एव्हिडन्सेस आम्ही तयार करतोय. बिकॉज आम्ही कोर्टात जाणार आहे, मला थोडं लिमिटेशन आहे मी किती तुम्हाला त्याच्याबद्दल शेअर करू शकेन, किती सांगू शकेन, बट वी विल डेफिनेटली टेक दिस टू कोर्ट. आपण पाहतोय की चंद्रकांत पाटलांच्या जवळचे समीर पाटील आहेत आणि निलेश गायकवाड, समीर पाटील आणि चंद्रकांत पाटील त्या तिघांवर रवींद्र दंगेकर यांनी आरोप केलेले आहेत आणि निलेश गायकवाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये समीर पाटील यांचं नाव घेतलं जात आहे. निलेश गायकवाडचे निरोप समीर पाटलांच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहोचवण्याचं काम समीर पाटील करत आहेत असा आरोप रवींद्र दंगेकर यांनी केलेला आहे. तसे पुरावे देखील दुपारपर्यंत माझ्याकडे येतील असं रवींद्र दंगेकर यांनी सांगितलं होतं. अद्याप ते पुरावे आले नाहीत. मात्र आता रवींद्र दंगेकरांची अडचण वाढण्याची शक्यता आहे, कारण की समीर पाटील आता रवींद्र दंगेकरांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगतायत. पाहावं लागेल की रवींद्र दंगेकर यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.